पश्चिम असेल, पूर्व असेल, या सगळ्या चारी दिशेची मिळून एक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही पूर्णपणे तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, ज्या काय कमिट्या स्थापन करायच्या त्या ह्या सगळ्या कमिट्या स्थापन करायला ही लोक म्हणले की आम्ही आमच्यातला एक एक माणूस तुम्हाला देतो, जिल्हा कमिटीवर देतो, तसाच तालुका कमिटीवर देतो आणि आम्ही सर्वजण संघटना चांगली मजबूत करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे, MM नानांच्या पाठीशी आहे, हे सगळ्यांनी गवाही दिलेली आहे आणि मी इथं येऊन हे सगळी मिटिंग लावलेली आहे आणि इथून पुढं पण मी मिटिंग लावणार आहे। संघटनेसाठी आपण सगळी मिळून का आपले विचार ऐकून घेतलेले ती आणि आपल्या संघटनेला वाळवा तालुक्याची जी बांधणी करायची आहे ही संघटना बळकट करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, MM नानांच्या पाठीशी आहे, प्रदीप नानांच्या पाठीशी आहे आणि आपण ही संघटना तालुक्यात जशी बांधतोय तशीच आपण जिल्ह्यात सुद्धा बांधू। तुम्ही आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्यापर्यंत तिथं म्हणाल तिथं यायला तयार आहे, असं सर्व बांधवांनी, बैलगाडीवाल्यांनी, चालक, मालक, शौकीन सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। जोडीदार हे आम्ही एकत्र येण्याचं कारण की त्या बैलगाडी मैदानाला एखादी चालना चांगली मिळावी, एखादा नियम चांगले बसावे यासाठी सगळेजण आम्ही गोळा झालो। त्या टायमाला आम्हाला सल्ला नानांनी दिला, बाळ नानांनी। नमस्कार, मी मनोज खमकर वाघवाडी, एक बैलगाडी मालक म्हणून इथं आज अनिल भाऊ यांच्या घरी एक चर्च, अनिल भाऊ लाडेगाव यांच्या घरी आम्ही आज एक ठराविक गावातली म्हणजे दक्षिण वाळवा दक्षिण म्हणून भाग आहे, त्यातली काही गावातली आम्ही लोक जमून बैलगाडी जी शर्यतीत ज्या अडीअडचणी येतात ह्याच्यावरती चर्चा आणि ह्याच्यावरती जी काय नियमावली असेल, सभासद नोंदणी असेल किंवा इतर काही अडचणी असतील ह्याच्यासाठी कमिटी बनवण्याबाबत म्हणा किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, बैलगाडी क्षेत्रातल्या ज्या आडीनडीच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे। ह्याच्यावरती चर्चा झाली, ह्याच्यामध्ये MM नाना असतील, प्रदीप नाना असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिटिंग झाली। त्या मिटिंगमध्ये ज्या काही कुणाची अडचण असेल किंवा सभासद नोंदणी असेल किंवा इतर काही म्हणजे गोष्टी असतील त्यामध्ये ह्या भागातली सर्व लोक इथं म्हणजे जमू शकले नाहीत। काही अडचणी असतील, पावसाची असेल, आजारपणात असेल किंवा इतर असेल, त्याने जमलं नाही, पण जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांची आमची बोलणं झालं आणि त्या बोलण्यामध्ये काय गोष्टी शंका असतील, काय नियमावली बदलण्याबद्दल असेल किंवा इतर काही अडीअडचणी बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी येणाऱ्या असतील त्या आम्ही मांडल्यात। तर ह्याची आणखी काय भागातल्या ज्या मिटिंग होणार आहेत आणि त्याच्यानंतर वाळवा तालुका, सांगली जिल्हा जी काय मिटिंग होईल ह्याच्यामध्ये ही काय नियम, अटी किंवा शंका ह्याच्यासाठी आमचं बोलणं झालं आहे आणि ह्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही पुढं मांडल्यात। तर आणि आमची बोलायची म्हणजे ही आहे, इच्छा आहे, त्यावेळी आम्ही ती बोलू आणि इतर काही गोष्टी आहेत ते आपले बाळनाना बोलतील, ते तुम्हाला सांगतील काही व्हिडिओमध्ये। नमस्कार, इथं आम्ही लाडेगाव इथे अनिल भाऊंच्या घरी आलतो। वाळवा तालुका पश्चिम भाग, मग बऱ्यापैकी दक्षिण भाग, बऱ्यापैकी सगळं बैल मालक, सुट्टी मेकर आहे, ड्रायव्हर आहे ती, बाकीचं वरिष्ठ पदाधिकारी आहे ती, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे ती, सगळ्यांच्या संमतीनं एक आमचं वाळवा तालुक्याचं मिटिंग घ्यायचं कारण म्हणजे वाळवा तालुका, सांगली जिल्हा याच्याबद्दल कमिटी नेमायची आहे, स्थापन करायची आहे। त्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण इथं एकत्र जमा झालतो। दुसरा काय आपलं म्हणजे जी काय बाकीची माहिती आहे ती आपल्या नाना सांगतील सगळे। आता आणि कोण काय बोलणार? नाही, जेवढं बोलायचं तेवढं बोला, बाकीच करतील। आज वाळवा तालुका दक्षिण भागातील सर्व बैलगाडी मालक, सुट्टी मेकर, चालक यांच्या वतीने एक छोटीशी मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या मीटिंगमध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, तक्रारी आहेत, या सगळ्यांचं विचार विनिमय करून जी येणारी वाळवा तालुक्यातील बैलगाडी संघटना जी आपण स्थापन करायची, सक्षम करायची, ती कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं, चांगल्या रीतीनं
करता येईल या संदर्भात ही मीटिंग होती. ती आज मीटिंग या ठिकाणी पार पडली. हे गाडा मालक आहे. इथं सर्व गाडा मालक, चालक, सुट्टी मेकर, नाना, तर आमचे सर्व संबंधित जोडीदार हे आम्ही एकत्र येण्याचं कारण की त्या बैलगाडी मैदानाला एखादी चालना चांगली मिळावी, एखादा नियम चांगले बसावे यासाठी सगळेजण आम्ही गोळा झालो. त्या टायमाला आम्हाला सल्ला नानांनी दिला, बाळनानांनी, व नंतर त्यांची जी संघटना आताची प्रयत्न करत्या त्या संघटनेच्या पाठीशी आम्ही सर्व बैलगाडा मालक आणि चालक असू दे, ड्रायव्हर असू दे, सुट्टी मेकर असू दे, ते आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यासनी आमची मान्यता आहे. ही मी बोलतो एवढं बस. नमस्कार. आज वाळवा तालुका कमिटी बांधायची आपल्याला, त्यासाठी आम्ही एक काल मिटिंग घेतली वाळवा तालुका उत्तरला किल्ले मच्छिंद्रगडात. आणि आजची मिटिंग जी आहे ती अनिल मोरे साहेब आमचे त्यांच्या घरी इथं लाडेगावमध्ये, हे दक्षिणमध्ये, अशी आपण आज ही मिटिंग घेतली. अशीच आम्ही पश्चिमेला पण घेणार आहे, पूर्वला पण घेणार आहे, वाळव्याला पण घेणार आहे आणि इकडं सुरूरला पण घेणार आहे. अशा आमच्या अजून 2 मिटिंग होणार आहेत. तर ही जी मिटिंग आमची आज झाली, ह्या मिटिंगमध्ये आम्ही सगळे जे एम नाना असतील, प्रदीप नाना असतील, यांनी जे आम्हाला आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणे मी ह्या भागात फिरत आहे. आणि शो जो भाग आहे आपला, कुरळूप असेल, लाडेगाव असेल, चिकुर्ड असेल, ह्या सगळ्या गावातली लोक काही कामानिमित्त बाहेर होती सकाळच्यानं, आत्ता आली ती म्हणून आम्हाला बोलवलं. आम्ही आलो, जर थोडासा उशीर झाला आहे, पण सगळी इथं ज्याला काय वेळ काढून येता येईल ती सगळी आलेले आहेत. सगळ्यांनी आपले विचार ऐकून घेतलेले ती आणि आपल्या संघटनेला वाळवा तालुक्याची जी बांधणी करायची आहे, ही संघटना बळकट करण्यासाठी सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, एम नानांच्या पाठीशी आहे, प्रदीप नानांच्या पाठीशी आहे. आणि आपण ही संघटना तालुक्यात जशी बांधतोय तशीच आपण जिल्ह्यात सुद्धा बांधू. तुम्ही आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्यापर्यंत तिथं म्हणाल तिथं याला तयार आहे, असं सर्व बांधवांनी, बैलगाडीवाल्यांनी, चालक, मालक, शौकीन सगळ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे काम आमचं पूर्णपणे एक 4 दिवसात पूर्ण झालं की आम्ही पूर्णपणे तालुक्याची मिटिंग, मग दक्षिण असेल, पश्चिम असेल, पूर्व असेल, या सगळ्या 4ही दिशेची मिळून एक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही पूर्णपणे तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, ज्या काय कमिट्या स्थापन करायच्या त्या ह्या सगळ्या कमिट्या स्थापन करायला ही लोक म्हणले की आम्ही आमच्यातला एक माणूस तुम्हाला देतो, जिल्हा कमिटीवर देतो, तसाच तालुका कमिटीवर देतो. आणि आम्ही सर्वजण संघटना चांगली मजबूत करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे, एम नानांच्या पाठीशी आहे, हे सगळ्यांनी गवाही दिलेली आहे. आणि मी इथं येऊन हे सगळी मिटिंग लावलेली आहे आणि इथून पुढं पण मी मिटिंग लावणार आहे. संघटनेसाठी आपण सगळी मिळून काम करायचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.